नमस्कार मंडळी, इथे बघू शकता पहाटेचे 5 वाजलेत आणि मी उठली आहे. घड्याळ अर्धा तास पुढे आहे कारण वेळेच्या आधी कामे होण्यासाठी आम्ही पुढे ठेवलं आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता मी उठल्यानंतर पहिलं काय करत असते तर 1 ग्लास पाणी पिऊन घेत असते. पाणी पिणं सकाळी आपल्यासाठी चांगलं असतं शरीराला, त्याच्यामुळे मी पहिलं पाणी पिते 1 ग्लास आणि थोड्या वेळात 1 ग्लास पाणी पिईल. आता इथे मी सर्वप्रथम घरातील सर्व कचरा काढून घेते व्यवस्थित असा. रात्री झोपताना मी कचरा काढलेला असतो, पण परत एकदा असं स्वच्छ घर करून घेते. छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरात. आणि मंडळी आता इथे मी गवार मोडून घेत आहे. मी रात्री भाजी मोडून नसते घेत, सकाळीच घेत असते कारण सकाळी मी लवकर उठते त्याच्यामुळे. आणि आता इथे परत 1 ग्लास पाणी पिते मी. आणि आता मी आली किचनमध्ये. पहिला किचन ओटा क्लीन करून घेतला व्यवस्थित. रात्री पण झोपताना क्लीन केलेला असतो, तरी पण परत एकदा क्लीन करून घेतला आहे. आणि इथे आता टोपात भाजी करते मी. साईडलाच दूध गरम करून ठेवलं आहे. आता जिरं टाकलं आहे, मोहरी टाकली, हळद हिंग टाकलं आहे. आणि आता कांदा टाकून चांगला परतून घेईल. गवारीच्या भाजीला कांदा चांगला परतायचा आणि भाजी पूर्ण शिजल्यानंतरच ही जास्त टेस्टी लागते. आणि आम्हाला पूर्ण शिजलेली भाजी अशी गवारीची आवडते आणि गवारी आम्हाला खूप पसंत आहे भाजीमध्ये. हे बघा, मस्त असं कांदा ब्राऊन झाला आणि मग आता मी टाकलं आहे आलं लसणाची पेस्ट टाकली. आणि भाजीत बटाटा पण टाकायचा, मग छान लागते भाजी. आता मी भाजीवरच मसाला टाकून घेतला आहे. 1.5 चमचा मसाला टाकला आहे. आणि ते भाजी छान अशी परतून घेतली. शक्यतो मंडळी कवळी गवार बघायची, ती लवकर शिजते. आणि गवारीच्या भाजीमध्ये कधीच पाण्याचा वापर जास्त नाही करायचा. एकदम थोडं नॉर्मल पहिलं पाणी टाकायचं आणि मग पाणी फक्त वाफेवरच ठेवायचं आणि वाफेवरच ती शिजून घ्यायची. त्याचीच टेस्ट चांगली लागते. आणि मी एका साईडला घेतले चपातीचं पीठ मळायला. चपातीचं पीठ पहिलं मी नॉर्मल फक्त मळत नाहीच, नुसतं कालवून ठेवते गोळा करून. आणि मग ते अर्धा 1 तास भिजत ठेवते. माझी जोपर्यंत भाजी होते तोपर्यंत अर्धा तास तरी ते भिजतं. आणि मग चांगलं फुगून येतं तेव्हाच मी पीठ मळायला घेते. आणि मग फक्त माझं 5 मिनटातच पीठ मळून होतं. तुम्ही कसं करता मंडळी नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि आता इथे मी चपात्या भाजायला घेतल्यात. हे बघा, बबडीचे पप्पा टिफिनला पण नेत असतात, त्या हिशोबाने मी चपात्या करत असते. आता छान सूर्याचं कोवळं ऊन असं खिडकीमधून घरामध्ये पडलं आहे. हे बघा, प्रसन्न वाटतं एकदम. आणि सकाळनं मी अशी लवकर कामे पटापट आवरून घेत असते. मला फ्रेश वाटतं आणि कधीच मंडळी थकवा नाही जाणवत. म्हणजे जेव्हा आपण लवकर उठतो तेव्हा कधीच थकवा नाही जाणवत सर्व काम करताना. आता मंडळी घड्याळात 7:30 झालेत आणि माझे नाश्त्याचं काम आवरलं आहे. आणि इथं आता मी किचन ओटा छान असा क्लीन करून घेते ओल्या फडक्याने. हे बघा,
असं किचन क्लीन ठेवल्यानंतर आपल्याला उत्साह येतो जेवण बनवण्यात किचनमध्ये आणि एकदम आनंददायी वातावरण वाटतं किचनमधलं. हे बघा, आता मी बाहेरचा कचरा मी आधी काढून नाही घेत आणि क्लीन नाही करून घेत, कारण की कृत्विकला दरवेळेस जरा जरी आवाज झाला तरी तो उठतो. म्हणून मी जेव्हा माझी नाश्त्याचं काम आवडते तेव्हाच बाहेर जाते आणि सर्व कचरा काढून छान माप मारून घेते. हे बघा, आता इथे माझी आंघोळ वगैरे आटोपली, फ्रेश झाले आणि देवपूजेला सुरुवात केली. बाहेर तुळशीतही अगरबत्ती लावून सूर्याचं दर्शन घेतलं आहे मस्त. आणि आत्ता इथे मी चहा ठेवला आहे. म्हणजे तुम्ही बोलाल की लवकर चहा नाही ठेवत, कारण की मी ॲसिडिटी होते त्यामुळे आम्ही नाश्ता केल्यानंतरच चहा घेत असतो, म्हणून उशिरा चहा ठेवते. आणि आधी बनवून पण नाही ठेवत, कारण बनवलेला आधी जास्त चांगला नसतो चहा आपल्या हेल्थसाठी. म्हणून जेव्हा आम्हाला चहा पाहिजे असतो तेव्हा 5 मिनटं आधीच चहा ठेवत असते. अजून कृत्विक आणि त्याचे पप्पा उठले नाहीत, ते उठतील तेव्हा ब्रश वगैरे करून त्यांच्या कामे आटपून घेतील आणि मग नाश्ता करतील. तोपर्यंत मी इथे टिफिन पॅक करून घेतलं आहे. आणि आता बघू शकता कृत्विकचे पप्पा ऑफिसला जायसाठी रेडी झालेत. त्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे, आता त्यांना चहा दिला आहे मी. आणि इथे आता मी घेते रांगोळी काढून. रांगोळी काढता काढताच मंडळी कृत्विक इथे उठलेला आणि माझी बहुतेक कामे आटपत येतात तेव्हाच कृत्विक उठतो. 8:30च्या दरम्यान तो उठत असतो. आता मी रांगोळी जेव्हा काढते तेव्हा कृत्विक ही मला मदत करायसाठी आतमध्ये बसला आहे रांगोळी काढायला. त्याला पण खूप आवडते रांगोळी काढायला, तो मागत असतो माझ्याकडून. हा बघा, दिसतोय तुम्हाला इथे रांगोळी काढते कृत्विक. लहान मुलांना खूप आवड असते मंडळी. आता बघू शकता घड्याळात 9:30 झालेत आणि मी आता घेते आपल्या वृक्षवल्लींना पाणी मारून. मला खूप वृक्ष आवडतात त्याच्यामुळे मी लावत असते असे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मंडळी, उद्या भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा आणि काळजी घ्या. बाय.